नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजना कालपासून बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे जमा झालेत अशी बातमी समोर येत आहे. पण काही लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे मिळाले नाहीत. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता व मार्चचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये मिळणार होते, असे आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की 3,000 रुपये प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. आता हे पैसे 7 ते 8 तारखेपर्यंत येणार आहे अशी सुद्धा माहिती आहे. तर लाभार्थी महिलांनो, काळजी करायची कोणतीही गोष्ट नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणारच आहे, वाट पाहायची आहे. पण आता सरकारने एक नवीनच इथे नियम केला आहे, ते म्हणजे आता 4 चाकी वाहन पडताळणीनंतर आता नावातील त्रुटीची पडताळणी करणार आहे अशी माहिती दिली आहे. तरी ते लाडक्या बहिणींच्या नावात जर त्रुटी होणार असेल किंवा त्रुटी असेल तर लाडक्या बहिणींना कोणतेही पैसे मिळणार नाही, ते अपात्र ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या नावांमध्ये जर त्रुटी असेल तर ती पडताळणी झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत का नाही नक्कीच इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व कोणत्या जिल्ह्यातून आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करा. लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे 3,000 रुपये 8 तारखेपर्यंत जमा होईल असे आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्याचे एकत्रितपणे हे पैसे येणार आहेत. याबद्दल आपण सविस्तर माहिती संपूर्ण पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चारचाकी वाहनानंतर आता ज्यांच्या नावामध्ये बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन खात्री केली जाऊन पडताळणी करण्यात येईल. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचा एकत्र लाभ मिळणार असल्याचं समजतंय. अध्यक्ष महोदय असतील, सभापती महोदय असतील यांच्या सूचनेनुसार, परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे. 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहे. परंतु असा आरोप विरोधक करतायत की येत्या डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार, असा विरोधकांचा आरोप आहे. विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत. आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2,35,00,000 2.5 लाख इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत. विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये अशी करण्यात येणार आहे, त्याबद्दल काही नाही. साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही
योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3,000-3,500 महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं